सुंदर चेंडू होता, चेंडू टर्टवला जातोय लॉंग ऑफच्या पट्टे सुरेख क्षेत्ररक्षण 2 धाव पळून पूर्ण करतायत. एकच धाव पळून पूर्ण करतायत. एका धावणीची संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 17. सुरेख गोलंदाजी इयत्ता 9वीतील हा विद्यार्थी खरोखर सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 वेळा विजयश्री खेचून आणला होता या आर्यनने. आर्यनसाठी टाळ झाला पाहिजे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त तटवला विनोद त्या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण विनोद बघा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करतोय. हो फलंदाज बाद या ठिकाणी कसलेल्या खेळाडूप्रमाणे हॉट फिल्डिंग. हो जबरदस्त परफॉर्मन्स विनोद चिगवण त्या ठिकाणी पुन्हा एकदा कसलेल्या खेळाडूप्रमाणे आणि आपला जुना अनुभव पणाला लावत क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले. सीमारेषेवरनं चेंडू फेक सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये आली. यष्ट्या वाकवल्या गेल्या. थोडासा नॉन स्ट्राईक वरनं फलंदाज पुढे सरकला होता आणि पंचांचं बोट वरती झालं. आणखीन एक झटका बसला तो म्हणजे आर्यन फायटर संघाला. म्हणावं लागेल छोटा तीर वार गंभीर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी आर्यन याच्याकडून. छोटा पॅकेज वाडा धमाका मैदानाच्या आतमधून नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक नमुना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आर्यन हो 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 सुरेख गोलंदाजी. हो जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली. मी आपल्याला म्हणलं आर्यन जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी करतोय. काय गोलंदाजी. शेवटच्या षटकाचा खेळ होता. जबरदस्त चेंडू टाकला. त्रिफळा उद्ध्वस्त केला. बॅक टू बॅक हॅट्रिक चान्स वरती आहे गोलंदाज या ठिकाणी. जबरदस्त गोलंदाजी. याच्या अगोदर फलंदाजाला बाद केला. सीमारेषेवरती झेल द्यायला भाग पडला. पुढचा चेंडू यॉर्कर टाकलाय. जबरदस्त ब्लॉक होल मधला चेंडू आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि हॅट्रिक चान्स वरती आहे. आणि या स्पर्धेमधली या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा मान या खेळाडूच्या या गोलंदाजाच्या नावावर जातो का पाहणं फार औत्सुक्याचं आहे. खासियत दाबी प्रीमियर लीगच्या वेगवेगळे रेकॉर्ड वेगवेगळे विक्रम होत असतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि जे जे विक्रम होतात ते मित्रांनो नक्कीच विक्रम हे मोडण्यासाठी असतात. निश्चितच आर्याची हवा पाहायला मिळते डावे प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू हो हो सुरेख चेंडू होतात. टप्पा घेतल्यानंतर सुरेख उसळी घेतलेला चेंडू. चार षटकाचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 चेंडू झाले. पंच जरा बघा त्या ठिकाणी 5च चेंडूचा खेळ झालाय. चला लवकर. एकोणीसावा काय गोलंदाजी केली. मी आपल्याला म्हटलं सूरज फायटरचा संघ पूर्ण बहरामध्ये आलाय. गोलंदाजी चांगली होत्या. फलंदाजी चांगली होते. क्षेत्ररक्षण चांगले या सामन्यामध्ये झालंय. पूर्ण बहरामध्ये आलेला फुल फॉर्म मध्ये आलेला संघ आहे. आणि या ठिकाणी पुढची लढत जी असणार आहे ती म्हणजे शिव वॉरियर्स बनाम परी 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस का बॉस मध्ये दाखल व्हायचंय. मध्यंतराला केवळ 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. शेवटचा चेंडू लोअर बुलटाचा उडवलाय. चांगला उडवलाय परंतु झेल इथे देखील टिपला जातोय. काय क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये केलंय. आणि संघाची धावसंख्या केवळ 19. या ठिकाणी कमी धावसंख्येचा रेकॉर्ड देखील या स्पर्धेमधला नोंदला गेला. आणि तो जातोय आर्य. जबरदस्त झेल पकडलाय. काय क्षेत्ररक्षण या संपूर्ण सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर उजवं क्षेत्ररक्षण या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजांना या ठिकाणी वर चष्मा राखण्यासाठी हात खोलण्याची संधीच या ठिकाणी दिली नाही.
पुढील संघ पुढील सामना शिव वॉरियर्स बनाम परी 11 आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये दाखल व्हा.